काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गेल्या सरकारने प्रामुख्याने मोठमोठी धरणं आता शक्य नसल्यामुळे शक्य नसण्याची दोन महत्त्वाची कारणं की धरणांसाठी ज्या साईट लागतात, धरणं काय कुठेही बांधून चालत नाही, आमच्याकडे एक द्या असं म्हणून चालत नाही, त्या साईट हळूहळू संपत चालल्या आणि त्या धरणांना लागणारं भूमी संपादन, लँड ॲक्विजिशन हे दिवसेंदिवस अवघड होत चाललं. शेतकरी आपली जमीन देत नाही आणि त्याचे खर्चही अफाट आहे. मग ती धरणं पूर्ण झाल्यानंतर कालवे निर्माण करणं, प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी जाणं, आणि त्यामुळे मागच्या सरकारने, भारतीय जनता पार्टी सरकारने हा प्रस्ताव मांडला की त्या गावामध्ये पडलेला प्रत्येक पावसाचा थेंब हा त्या गावातच पकडला गेला पाहिजे. म्हणजेच तो आयदर सरफेसवर साठवला गेला पाहिजे शेततळ्याच्या माध्यमातून, किंवा जमिनीच्या पोटामध्ये पाण्याची पातळी जी कमी झालेली ती वाढली पाहिजे. याला जलयुक्त शिवार नाव दिलं. त्याची कामं झाली. आता त्याच्यावर कॅगचा रिपोर्ट आहे आणि त्याची आम्ही ओपन चौकशी करणार, SIT चौकशी करणार असा निर्णय झाला आहे. हरकत काही नाही, शेवटी सरकार तुमचं आहे, चौकशा तुम्ही करू शकता, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा. पण वस्तुस्थिती काय आहे तर एकूण ही सगळी जलयुक्त शिवाराची मोहीम जी आहे, एका अर्थाने मोहीम म्हणायला पाहिजे, अभियान म्हणायला पाहिजे, चळवळ म्हणायला पाहिजे, ती केवळ सरकारने दिलेल्या पैशाच्या जीवावर चालली नाही, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गावागावांमधला जनसहभाग आहे. मग तुम्ही त्याची पण चौकशी करणार आहात का, जनसहभाग होता का नव्हता? मोठ्या प्रमाणात जनसहभाग आहे. किंबहुना जलयुक्त शिवाराची अट होती की त्या गावाचा सहभाग शारीरिक आणि काही प्रमाणामध्ये आर्थिक असला तरच मग सरकारी पैसे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले 2-3 डिपार्टमेंटचे पैसे हे एकत्र केले जायचे. तर प्रचंड मोठा जनसहभाग येतो. मोठमोठी आमिर खान, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेंसारखी मंडळी, मकरंद अनासकरसारखी मंडळी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व होती. 5 वर्षामध्ये जमिनीतला पाण्याचा साठा वाढला की नाही हे शेतकऱ्यांनीच अनुभवलं. शेतकरी एकाच्या ऐवजी 2 पिकं घ्यायला लागले. ज्या भागामध्ये रब्बीचं पीक नव्हतं त्या भागात रब्बीचं पीक घ्यायला लागल्याचं कारण जमिनीतला पाण्याचा साठा वाढल्यामुळे विहिरींना पाणी यायला लागलं, त्या ठिकाणच्या प्रामुख्याने बोरवेलला पाणी यायला लागलं, आणि त्याच्यातून एका अर्थाने हे पाणी हे आपल्याला शेताला वापरायला द्यायची परवानगी दिल्यामुळे पिकंही एकाऐवजी 2 शेतकरी घ्यायला लागला. हा अनुभव आहे. दुष्काळी भाग असणारा औरंगाबाद, जालना वगैरे भागामधले पाण्याचे टँकर ह्या मे महिन्यामध्ये कमी झाले, ही पण वस्तुस्थिती आहे. आकडेवारी घ्यायची झाली तर एकूण 6,41,560 इतकी कामं झाली. या कामांमधली कॅगने किती तपासली कामं? 1128. हे पर्सेंटेज किती येतं? 0.17%. याचा अर्थ 99.83 इतकी कामं चेकच नाही झाली. मग 0.17% कामं चेक केली, याच्या आधारे निष्कर्ष काढणार का? 22,589 गावांमध्ये झाले जलयुक्त शिवाराची कामं. 120 गावांना कॅगने चेक केलं. हे पर्सेंटेज येतं 0.53%. याचा अर्थ 99.47 इतकी कामं चेकच नाही झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी कामं चेक झाली 120 कामं, त्यातला रिपोर्ट असा म्हणतो की ही कामं पूर्ण झालेली आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की केवळ राजकीय आकसापोटी हे चाललं आहे. मेट्रोच्या विषयामध्ये नवीन सरकारने, महाविकास आघाडी सरकारने IAS ऑफिसर सौनिकांच्या नेतृत्वाखाली जी समिती नेमली होती, त्याचा रिपोर्ट लीक झाला आणि त्याच्यातून हे क्लिअर झालं की या सरकारने RA मधून कारशेड शिफ्ट करणं हे प्रॅक्टिकल नाही आहे. मग आता हे सगळं अंगाशी आलं म्हणून मग जलयुक्त शिवार भाजपच्या अंगावर पलटवायचं का? तर मग मी सुरुवातीलाच म्हटलं की काही अडचणच नाही, तुमची अकृत्रिम काव्यानं मेजॉरिटी आहे, त्यामुळे तुम्ही चौकशी करू शकता. पण वस्तुस्थिती ही आहे की गावोगाव प्रचंड जनसहभाग होता. याच्या मोठमोठ्या प्रमाणावर वॉटर कपसारख्या स्पर्धा झाल्या. हिरिरीने लोक याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे आणि गाव अनुभवतोय की जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आमच्या गावातला जमिनीतला पाण्याचा साठा वाढला, आमच्या विहिरींना पाणी आलं, आमच्या बोरवेलना पाणी आलं. शेततळी 1,00,000 शेततळ्यांचं आपण टार्गेट ठेवलं होतं, पण शेवटी मागणी वाढता वाढता 1,72,000 शेततळी आपण केली.
त्यामुळे हा जो कालचा निर्णय आहे तो केवळ राजकीय आकसापोटी आहे आणि अशाने काही राज्य चालेल असं मला वाटत नाही. गेल्या वर्षभरातले सगळे निर्णय हे केवळ आधीच्या सरकारने घेतलेला निर्णय रद्द करायचा. मग तो किती उपयोगी पडणारा निर्णय असू दे, तो आधीच्या सरकारने केला ना, करा रद्द. मग तो डायरेक्ट निवडणुका गावामध्ये सरपंचाच्या त्या गावाला हव्यात, पण नाही आधीच्या सरकारने केल्या ना, करा कॅन्सल. मग प्रभाग सिस्टीम ही लोकांना आवश्यक आहे, नाही पण आधीच्या सरकारने केलं आहे ना, नगरपालिका महानगरपालिका प्रभाग सिस्टीम करा कॅन्सल. असा सपाटा याने लावलेला आहे. असा एक जलयुक्त शिवाराच्या चौकशीचा विषय. दुसरा विषय की ज्याच्यातून खरं म्हणजे ही रिॲक्शन आहे असं माझं मत आहे, ते आहे मेट्रो. तर मेट्रोच्या विषयामध्ये आरेचं कारशेड बदलल्यामुळे काय काय प्रॉब्लेम निर्माण होणार आहेत आणि ते त्यांच्या काळातच जी कमिटी अपॉइंट झाली मनोज सौनिकांच्या अध्यक्षतेखाली, त्याचाच रिपोर्ट आता लीक झाला आहे. टनेलचं काम हे 76% पूर्ण झालं आणि आता जर कार डेपोच्या बाबतीमध्ये 4 ते 5 वर्षे गेली तर हा सगळा प्रोजेक्ट जो आहे तो इम्प्रॅक्टिकल होणार आहे, व्हायबल होणार नाही. मग ह्याचा वाढीव खर्च जो आहे तो तिकिटाच्या माध्यमातून लोकांना लादला जाईल. ट्राय पार्टी अग्रीमेंट जे आहे म्हणजे जायका केंद्र सरकार आणि राज्य सरकार, त्याच्यामध्ये वाढीव खर्च हा राज्य सरकारने बेअर करण्याचा आहे. तर हा वाढणारा खर्च राज्य सरकारला बेअर करायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आरेच्या बाबतीमध्ये तुम्ही पर्यावरण म्हणता, तिथे पर्यावरणाला आवश्यक सगळे निर्णय केले गेले होते. मग कार्बन उत्सर्जन कमी करणं असेल, सोलर पॅनल्स लावणं असेल, सांडपाण्याची प्रक्रिया आणि पुनर्वापर असेल, LED असेल, सगळं झालं होतं. ज्या कांजूरमार्गच्या जागेकडे तुम्ही शिफ्ट होतात ती जागा भाजप सरकारने 2015 साली आयडेंटिफाय केली होती. पण सगळ्या प्रकारचा विचार केल्यानंतर ज्या अडचणी आल्या त्या अशा आहेत, तिथे शहर दिवाणी न्यायालयाची 1 केस चालू आहे, उच्च न्यायालयामधल्या 3 केसेस चालू आहेत. ह्या केसेसचा निकाल पहिला लागायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता शिफ्ट केल्यानंतर, कारण मार्गिका 3 आणि मार्गिका 6 एकत्र करून तुम्ही करताय, डिझाईन बदलायला लागेल, फायनान्स करणाऱ्या जायकाला नव्याने ते प्रेझेंट करायला लागेल. मग एकूण प्रोजेक्टचा सत्यानाश या सगळ्या विषयामध्ये झाला आहे. आणि नवीन जागा जी शोधतात तिथे पर्यावरणाचे प्रश्न नाही का, ती मुळात मिठागर आहे. मिठागर कसं काय, ते मिठागर बुजवून त्या ठिकाणी भराव घालायला 2 वर्ष लागतील. आणि मिठागर बुजवणं हे पर्यावरणाला सोयीचं आहे का? मिठागरामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीवर जी अनेक प्रकारची झाडं आहेत त्या झाडांचं तुम्ही कांदळवन मोठ्या प्रमाणात तुम्ही काय करणार आहात? आणि जवळजवळ हा प्रोजेक्ट जो डिसेंबर 2021ला पूर्ण व्हायचा होता तो 4.5 वर्षांनी तरी लांबेल. त्यामुळे आरेच्या विषयामध्ये सुद्धा म्हणजे कारशेड आरेवरून कांजूरला शिफ्ट करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रॅक्टिकलच नाही, त्या केसेस संपायलाच खूप दिवस लागणार आहेत. तेवढा वेळ तो प्रोजेक्ट लांबेल. हे 2 प्रामुख्याने विषय मांडायचे होते. तिसरा जो विषय आहे तो गेल्या आठवड्याभरामध्ये बाप या विषयावरून चाललेला डिबेट. मला असा प्रश्न पडलेला आहे की ही सगळी मंडळी जी मराठीचा आग्रह धरणार आहेत त्यांना मराठीमध्ये साधारणतः सहजपणे वापरले जाणारे शब्द जे आहेत सहजपणे वापरतो. आपण म्हणतो की माझ्या बापाची पेंड आहे का, तर त्यातला सहजपणे वापरले जाणारे हे शब्द आहेत हे कळत नाही आहेत का त्याच्यातून त्यांना काही झालं ते अंगावर यायचं आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये प्रभाग समित्यांच्या निवडणुकीमध्ये 16 पैकी 11 जागा बीजेपीने जिंकल्यानंतर मी असं म्हटलं की बाबा आम्ही पण बाप आहोत. तर दुसऱ्या कोणाचा बाप काढला? मी काय अजित पवारांचा बाप नाही काढला, मी म्हटलं आम्ही पण बाप आहोत. सेकंड थिंग म्हणजे आता जे शशिकांत शिंदेने म्हटलेलं आहे की केंद्रामध्ये जे आहेत त्यांना बाप म्हणायला कोणी नाही वगैरे, पूर्ण 130 कोटी जनता आहे त्यांना बाप म्हणायला. आणि ते किती बाप आहेत ते लक्षात आलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशा अनावश्यक गोष्टी किंवा बारामतीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने या कृषी विधेयकांना स्थगिती मिळाल्यानंतर सेस गोळा करायला सुरुवात केलं. त्यावर मी असं म्हटलं की बापाची पेंड आहे का, तर याच्यामध्ये कोणाचा बाप मी काढला? आणि त्यामुळे केवळ ते कसं आहे की मी रस्त्याने चाललो होतो तर तेवढ्यात मला तुमच्यापैकी एकाने असं म्हणायचं की हे माझ्याकडे काय रोखून बघतो. मी म्हणतो नाही मी तुझ्याकडे कुठं काय माझ्याकडे बघतो असं म्हणून मारामार काढण्यासारखंच आहे सगळं का हो. त्यामुळे मला असं कुठलंही म्हणायचं नव्हतं, कोणाचा बाप बी काढणं ही माझी संस्कृती नाही. पण काही झालं तर अंगावर यायचं असा जो प्रयत्न चाललेला आहे तोही विचार करायला लावणार आहे. माझा चौथा शेवटचा विषय असा आहे की शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये प्रचंड त्यांची मानसिक ओढाताण करत आहे सरकार.
कधी म्हणतं की उद्या उघडणार, कधी म्हणतं दिवाळीनंतर उघडणार. माझी या सरकारला सूचना अशी आहे की तुम्ही सरळ डिक्लेअर करा की 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं शैक्षणिक वर्ष असेल, काही फरक पडत नाही. मग 2-3 वर्षामध्ये हळूहळू ते स्ट्रीमलाईन करता येईल. पण एकदा का हे सांगा की शाळा कॉलेजेस हे 1 जानेवारीपासून सुरू होणार नाही, तरी रिलॅक्स होतील ना मुलं. ते नवीन काहीतरी डान्स क्लास लावतील, तबला क्लास लावतील, मग काहीतरी छोट्या छोट्या वस्तू करायला शिकतील. का 1 जानेवारीपर्यंत शाळा नाही, रोज वर्षातही म्हणतात 1, मग तोपर्यंत आमचे बच्चू कडू म्हणतात 2. आणि या वयामध्ये ह्या सगळ्या मुलांच्या मनावर सारखा ताण आहे की आमच्या शाळा कधी सुरू होणार आहेत. तर तुम्हाला असं वाटतंय ना की ऑक्टोबर एंड नोव्हेंबर एंडपर्यंत हळूहळू कोरोनाचं प्रमाण कमी येईल, मग आपल्याला सगळं जनजीवन नीट सुरू करता येईल, तोपर्यंत लस येईल. डिक्लेअरच करून टाका ना की 1 जानेवारीपासून शाळा सुरू होईल. आणि शैक्षणिक वर्षच 12 महिन्याचं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर करा. त्याच्या पुढच्या वर्षी थोडं आणखीन अलीकडे आणायचं, मग आणखीन अलीकडे आणायचं, सगळं 2 वर्षामध्ये सगळं स्ट्रीमलाईन होईल. आज ही पण मागणी मी करतो की शालेय विद्यार्थ्यांच्या मनावरचा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मनावरचा हा ताण एकदा संपवा. रोज त्यांनी पेपर उघडले की ते नवीनच तुम्ही निर्णय केला असता. अशा एकूण 4 गोष्टी, जलयुक्त शिवार, मुंबईची मेट्रो, त्यानंतर बाप नावाचा चाललेला विषय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शालेय आणि कॉलेज विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वेळापत्रक. तुम्ही म्हणताय कांजूरला जर हा प्रकल्प हलवला तर डिझाईन बदलेल किंवा इकॉनॉमिकली जे काय फायनान्शियल आहे ते सगळ्यात बदल होईल. पण उद्धव ठाकरे असं कुठल्या आधारे म्हणतायत की त्याला 1ही रुपया खर्च येणार नाही, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? ते म्हणतायत प्रामुख्याने जागेच्या बाबतीमध्ये त्या जागेला 1 रुपया खर्च येणार नाही. पण ती जागा मी आता म्हटल्याप्रमाणे मिठागार असल्यामुळे त्याच्यावर भरावत घालायला 2 वर्ष लागतील, केसेस संपायला अजून 2 वर्ष लागतील. तेवढा काळ जवळजवळ सगळं मेट्रोचं काम पूर्ण होऊ नये, कारशेड न जाण्यामुळे लांबेल, त्यामुळे खर्च वाढेल. लँडला पैसे लागणार नाहीत, मान्य आहे. पण लँडला पैसे तर तिथे तरी कुठे, तिथे तर उलट 400 कोटी रुपयाचा खर्च झाला आहे, तो वाया जाईल. ऑलरेडी आरेमध्ये कारशेडसाठी 400 कोटीचा खर्च झाला आहे, तो वाया गेला. ते त्याला आपण म्हणतो की खंडहर म्हणून तिथे उभं राहणार. इथे तुम्ही नव्याने उभं करणार, नव्याने उभं करताना ज्या लँडवर उभं करणार तिचे सॉल्ट पॅन मिठागर. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी त्या जागेची पाहणी केलेली आहे, आता काम चालू होईल. तुमचा विरोध असणार आहे का भाजप किंवा विरोधी पक्ष म्हणून तुम्ही याला कसं? आम्ही विरोध करणार तो प्रामुख्याने जनजागृती माध्यमातून की बाबा हा एकूण मुंबई आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या खिशावरचा डल्ला आहे, केवळ ह्यांच्या आग्रहापाठी. कारण पर्यावरणाचा विषय तिथेही आहे ना, ही मिठागर आहे, तशी संपवता येत नाही. त्याच्यावर कांदळवन आहे, ते तुम्हाला काढावं लागेल. आणि हा जो खर्च 1 दिवस मेट्रोचं काम बंद राहिलं तर 4.5 कोटीचा लॉस होतोय. म्हणजे एव्हाना 1700-1800 कोटीचा लॉस झालेलाच आहे. हा कोणाकडून तुम्ही भरून काढणार आहात? जायका देणार नाही, केंद्र देणार नाही. कारण ट्राय पार्टी अग्रीमेंटमध्ये हे ठरलेलं आहे की वाढीव खर्च जो आहे तो राज्य सरकारने करायचा आहे. मग तुम्ही कशातून करणार? म्हणजे तुमच्या आमच्या पैशातूनच करणार आहात. आणि त्यामुळे ह्याला होणारा विरोध जो आहे तो कसा करायचा हे ठरवू. पण पहिलं तुमच्या माध्यमातून लोकांसमोर वस्तुस्थिती आणण्याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे की जी मेट्रो डिसेंबर 2021ला सुरू व्हायची होती, तिला आता 4-5 वर्ष लागतील. राजकीय प्रश्न आहे. राजकीय प्रश्न असा आहे की एकतर आता परतीचा पाऊस सगळ्या राज्यभरात सुरू आहे, अतोनात नुकसान झालेलं आहे. अजूनही मंत्री बाहेर पडलेले दिसत नाहीत. पण एक बातमी अशी येते की उत्तर महाराष्ट्रातले भाजपचे तुमच्या नेते राष्ट्रवादी प्रवेश करतील आणि त्यांना कदाचित राज्याचे कृषी मंत्री केलं जाईल. पाऊस आणि कृषी मंत्री आणि एकनाथ खडसे, एकंदरीत काय सांगा? पावसावर बोलण्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे की प्रचंड नुकसान चाललेलं आहे. सोलापूर वगैरे भागात तर हायवेवर पाणी आलेलं आहे. कोणीही मंत्री अजून बाहेर पडायला तयार नाही. उद्धव ठाकरेंनी तर बाहेर पडण्याचा मुद्दाच नाही, त्यांनी घरून राज्य चालवता येतं असं सांगितलं आहे. पण ते घरून पण काही कोऑर्डिनेशन करत नाही आहे. आणि त्यामुळे पूर्व विदर्भामध्ये प्रचंड पाऊस झाला, त्याच्या नुकसान भरपाईचा विषय नाही. मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस झाला, तिथल्या नुकसान भरपाईचा विषय नाही. कोकणामध्ये निसर्ग वादळ आलं, तिथला विषय नाही. आणि आता तर अक्षरशः ढगफुटी झालेली आहे. आणि या ढगफुटीमुळे सरकारने तातडीने मदत पोचवली पाहिजे, अन्यथा फार केऑस निर्माण होणार आहे. आता तुमचा जो राजकीय प्रश्न आहे, नाथाभाऊ खडसे, त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि सगळं हे मला असं वाटतं की नाथाभाऊंनी वारंवार क्लिअर केलेलं आहे की मी कधीही पक्षाचं नुकसान करणार नाही. मग वारंवार दावा करणारे जे आहेत त्यांना आम्ही आमदार करणार आहोत, कृषी मंत्री करणार आहोत, पदाधिकारी करणार आहोत, असा दावा करणाऱ्यांनाच तुम्ही प्रश्न विचारा. दादा, परिस्थिती गंभीर आहे राज्यातील, पाऊस जोरात पडतोय, ओला दुष्काळ करण्याची मागणी जाहीर करण्याची मागणी तुम्ही करणार आहात, त्याच्यामध्ये भूमिका थोडीशी सविस्तर. नाही, ओला दुष्काळाची मागणी ऑलरेडी मराठवाड्याचा प्रवास करून आल्यानंतर प्रवीण दरेकरांनी केली. आणि मला असं वाटतं की अशी मागणी करण्याची वाटही सरकारने पाहण्याची आवश्यकता नाही. सरकारने ऑन देअर ओन स्वतःहून
की आता घोषणा करायला लागेल की हा ओला दुष्काळ आहे. अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ती स्थिती येईल. भाताची पिकं सगळी आडवी झालेली आहेत. सोयाबीनला ज्या प्रकारे नुकसान झालेलं आहे ते पाहता आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ओला दुष्काळ घोषित करा असं म्हणण्याची वेळ येईल. ते आम्ही ऑलरेडी म्हटलेलं आहे. राज्यकर्त्यांनी विरोधकांनी म्हणण्याची वाट बघायची आहे का राज्यकर्ता तो छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी ते शिकवलं की जनतेच्या मनातलं कळलं पाहिजे, तर ते त्यांनी प्रोएक्टिव्हली केलं पाहिजे. नाही दादा, ते आता तुम्ही याचा खुलासा केला जलयुक्त शिवार, त्यामध्ये आज सुद्धा एकूण 700 तक्रारी आल्या आणि 9,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं. म्हणजे कॅगनं 1,000-1,200. नाही, पहिलं तर मी काय म्हटलं, 9,000 नाही 90,000 कोटीचं झालं. चौकशी करा ना, दोषींवर कारवाई करा. पण किती हास्यास्पद आहे ते मी तुम्हाला सांगितलं की कॅगने किती 1% पण नाही चेकिंग केलं आणि निष्कर्ष काढला. पण दुसऱ्या बाजूने गावागावात जा आणि लोकांना विचारा जलयुक्तचा फायदा झाला की नाही, तुमच्या विहिरीनं पाणी वाढलं की नाही, तुमच्या बोरनं पाणी वाढलं की नाही, तुमच्या गावामध्ये शेततळी किती झाली हे लोकांना विचारा. आणि ज्यांनी ह्याच्यामध्ये खूप वेळ दिला, खूप पैसा खर्च केला, ते आमिर खानला विचारा, नाना पाटेकरांना विचारा, मकरंद अनासपुरेंना विचारा. त्यामुळे त्यांनी म्हणण्यावर काय आहे, ज्या लोकांना फायदा झाला त्या लोकांनी. बरं ही कामं कितीची असायची, ही सगळी 6 लाख कामं आहेत ना, ते 3 लाखाचं काम, 4 लाखाचं काम, 9,000 कोटीचा भ्रष्टाचार कुठून आला. मुळात महाराष्ट्र म्हणून 9,000 कोटीचं टेंडर दिलं गेलं काय, हे त्या जिल्ह्याच्या कलेक्टरना अधिकार दिले होते. आणि जिल्ह्याचा नियोजनचा निधी आणि वेगवेगळ्या पाण्यासंबंधी योजनांचा निधी एकत्र करायचा होता आणि त्या जिल्ह्याच्या कलेक्टरने टेंडर काढायची होती. त्यामुळे एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कलेक्टरकडून चूक झाली असेल त्याची कारवाई करा ना. यातून तुमच्यावर काय राजकीय सूड घेतला आपल्याला वाटते का? कारण सिंचन घोटाळ्याची तुम्ही आणि चौकशी लावली गेल्या 5 वर्षात, ते प्रकरण आता त्यांनी आता कायमच बंद केलं. आता सिंचन घोटाळ्याला उत्तर म्हणून तुमच्या मागे जलयुक्त शिवार, असं काय आहे का राजकीय सुडाचं? नाही, राजकीय सुडानेच हे चाललेलं आहे आणि अशाने राज्य पुढे जाणार नाही. जे भारतीय जनता पार्टी सरकारनं केलं ते रद्द करा, त्यांच्या इन्क्वायऱ्या करा. यातून काय होणार? आम्ही 5 वर्ष अशा पद्धतीने राज्य चालवलं का? नवनवीन इतक्या गोष्टी आम्ही आणत गेलो. आता ते सगळ्यात जर तुम्ही रद्द करायला निघालात तर याच्यातून तुम्हाला आमच्यावर जर राग काढता येईल. तुमच्या हातात सत्ता आहे, त्यामुळे तुम्हाला जे करायचं ते करा. प्रत्येक गोष्टीचं आमचं म्हणणं आहे की इन्क्वायरी करा, शासन करा, ते करा. पण लोकांना आता जलयुक्त शिवार रद्द करून त्याला तुम्ही पर्यायी पलयुक्त शिवार आणली का? ती आणा ना पहिली बाबा. जलयुक्त शिवार रद्द करताना नवीन योजना आणा. तुमच्या चांगल्या योजना हे सरकार बंद पाडायला लागले. आता तुम्ही याच्यावरचा एकमेव जो उपाय आहे त्या उपायाची लवकर तुम्ही अंमलबजावणी का करत नाही, की तुम्हीच परत सत्तेवर आणि तुमचे चांगले प्रश्न. तुम्ही या ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. इतकं सोपं असतं तर ते इथे येण्यापूर्वी करूनच आलो असतो. मूर्खांच्या नंदनवनात विरोधक फिरत आहेत आणि राज्यपाल घटनेच्या चौकटीत राहून काम करत नाही, अशी टीका सामनातून आज संजय राऊत यांनी केलेली आहे. काय नेमकं? संजय राऊत हे फार म्हणजे प्रगाढ विद्वान आहेत, त्यामुळे त्यांच्यावर बोलायला काही मला सांगू नका. परंतु राज्यपालांच्या विषयामध्ये सुद्धा की ज्या घटनेचा आधार घेऊन तुम्ही बोलताय की सर्व धर्म समभाव, धर्मनिरपेक्ष, त्याच्यामध्ये हिंदू धर्म येत नाही का? मग सर्व धर्मामध्ये हिंदू धर्माला सुद्धा समान न्याय दिला पाहिजे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजेत. आणि आम्ही केवळ मंदिरं उघडा असं म्हणत नाही ना, आम्ही मंदिरं उघडा, मस्जिद उघडा, चर्चेस उघडा, गुरुद्वारा उघडा, जैन मंदिरं उघडा, सगळी प्रार्थना स्थळ उघडा असं म्हणतोय. हां, असं जर झालं असतं की आम्ही म्हटलं असतं की मंदिरं उघडा आणि मस्जिद मात्र बंद ठेवा असं आम्ही म्हटलं का? बरं, तिकडे त्या संभाजीनगरच्या खासदारांनी मस्जिदीसंबंधी मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल मंदिरामध्ये तर काही हजार लोक घेऊन ते दर्शनासाठी गेले. हे तोही मोठा विरोधाभास आहे की तुम्ही शिर्डीला संत महंतांना 5 जणांना जाऊ द्या म्हटल्यानंतर जाऊ दिलं नाही. प्रकाश आंबेडकर मात्र काही हजार लोकांना घेऊन विठ्ठल मंदिरामध्ये गेले. तिरुपतीहून एक शिष्टमंडळ आलं होतं, त्याला शिर्डीचं मंदिर खोलून दिलं दर्शनाला आणि संत महंतांना मात्र शिर्डीमध्ये अटक केली. आता हा काय चाललाय कारभार? त्यामुळे तुमचं हिंदुत्व या विषयात काही कोणी सर्टिफिकेट देण्याचा विषय काढलेला नाही आहे. तुम्ही हिंदूंच्या मागण्यांना विरोध का करता? बाकीच्या तुमच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, एवढाच मुद्दा आहे. आणि राज्यपालांना घटनेत राहून काम करणं कळतं, पण बरोबरीने एक व्यक्ती म्हणून त्यांना सुद्धा त्यांची काही मतं आहेत की नाही. राज्य निवडणूक आयोग 128 पदाचं होता, आपण रद्द झाला, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा राज्य निवडणूक आयोग. मी मगाशी म्हटलं की प्रत्येक गोष्ट रद्द करताना नवीन पर्याय त्यांनी काढला पाहिजे. जलयुक्त रद्द केल्यानंतर पलयुक्त करा. हां, पुन्हा उद्या आणखीन काय समजा
महानगरपालिकेच्या निवडणुकांचा तुम्हाला प्रभाग रद्द करा, नवीन काही आणा, कशाला पत्ता नाही. त्यामुळे निवडणूक आयोग तुम्हाला महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा रद्द करायचा असेल, मुळात तो काय आमचा निर्णय नव्हता, तो आधी तर काँग्रेसचा निर्णय होता. तर त्याला नवीन काय हेच सांगा ना बाबा. आता तुम्हाला लगेचच ग्रामपंचायती निवडणूक कराव्या लागतील की नाही, जिथे जिथे नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या बाय इलेक्शन्स कराव्या लागतील की नाही, ते कोण करणार ते सांगा ना. ते जळगावमध्ये दादा म्हणजे तिथं जे काय प्राबल्य दिसते, तुम्ही 35 वर्षापूर्वी तुम्ही तिथं अनेक वर्ष काम करत होता. हे नाथाभाऊ सुद्धा त्यांच्या वेळेस असतात. दादा पाटील नावाचा माणूस माझ्या पाटील त्यावेळेपासून आले म्हणून भाजप जळगावमध्ये रुजलं वगैरे त्यांनी मान्य केलं. असं असताना कुठेतरी तुमच्याकडे बसून तो विषय संपत नाही. काय नेमकं ते इथपर्यंत विषय नाही, बसणं सुरू आहे आणि मला असं वाटतं की त्यातून सकारात्मकच बाहेर पडेल. बसणं सुरू आहे, बोलणं सुरू आहे. या आठवड्यात मी नाथाभाऊंशी 2दा बोललो आहे आणि त्याच्यातून काही ना काही हे सगळं सॉर्ट आऊट करण्यासाठीचे मार्ग दोन्ही बाजूनी शोधतो. आणि त्यामुळे हा जो एका अर्थाने दावा आहे, कृषी मंत्री वगैरे काय नाही दावा आहे, त्या दाव्यामध्ये काही तथ्य नाही, पण मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे तरी दावा करणाऱ्यांना विचारा. घटस्थापना होणार नाही. राजकीय गट 17 तारखेला त्यांची राजकीय परिवर्तन हे कुठल्याही धार्मिक विषयाशी जोडलेलीच नाही आहे. कोणी मुहूर्त बघत बसत नाही, मिळाला की घालपटका असं आहे. त्यामुळे समजा आज होणार असेल तर त्याला घटस्थापनेची कोण वाट बघेल. पण गमतीचा भाग सोडा, घटस्थापना वगैरे काही नाही आहे. कोरोनाचं संकट खूप तीव्र होत चाललं होतं, आता थोडी संख्या कमी होते आहे. सगळ्यांनी मिळून ही प्रार्थना परमेश्वराला केली पाहिजे, कारण सगळ्यांना हे आता लक्षात आलं की सगळं अमेरिकेचे सगळे हतबल आहेत आणि कोणी आपण प्रयत्न करून एखादी गोष्ट होते असं दावा करण्याचं कारण नाही. आणि त्यामुळे कोण देव मानतं की नाही मानतो माहीत नाही. आधी उद्धवजी मानायचे, आता मानतात की नाही माहीत नाही. कारण ते मानत असते तर त्यांनी पहिला आग्रह धरला असतं की पहिला मंदिर उघडा वगैरे, मला जायचं बाबा दर्शनाला, पण तो भाग वेगळा. पण मी परमेश्वर मानतो, तर मी परमेश्वराला प्रार्थना करतो पहिला हा कोरोना नियंत्रणात होतो. त्यातून नुसती शारीरिक प्रॉब्लेम नाही निर्माण झाले, मानसिक प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळे घटस्थापना, सरकार फॉर्मेशन हे विषय चालत राहतील. चला कुलकर्णी साहेब, काही सकारात्मक तुमची वैयक्तिकरित्या बोलणं झालेलं आहे का? कारण कसं आहे, चर्चा मोठ्या बाहेर सुरू आहे, पण नेमकं काय सुरू आहे याच्यावरती काहीच माहिती मिळत नाही. नाही, नाथाभाऊंनी स्वतः डिक्लेअर केलं आहे की मी या पार्टीमध्ये वाढलो, ही पार्टी वाढण्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे, त्यामुळे ह्या पार्टीचं नुकसान होणारं मी काही करणार नाही. याचा क्लिअर कट अर्थ असा आहे की त्यांना पक्ष सोडायचा नाही, त्यांना काही ना काही त्यांचं म्हणणं मांडायचं आहे, काही गोष्टी मान्य करून घ्यायच्या आहेत. या विषयामध्ये त्यांचं म्हणणं ऐकणं, त्यांना काय हवं आहे याची माहिती करून घेणं, प्रॅक्टिकल आहे की नाही प्रॅक्टिकल आहे याच्यावर चर्चा करणं, हे सगळं सुरू आहे आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील. नाथाभाऊंचा रोष आहे की फडणवीस साहेबांच्या वरती आहे, त्या दोघांच्यात काही समन्वय करण्याचा प्रयत्न झाला? नाही, नाथाभाऊंचा रोष हा फडणवीसांवर नाही आहे. त्या वेळेला झालेल्या काही निर्णयांच्या बाबतीत त्यांचं म्हणणं आहे. एकत्र बसून यावर 1-2दा चर्चा झाली आहे, पुन्हा बसू, गैरसमज दूर करू. नाथाभाऊ सुद्धा असे मनाने लहान नाही, त्यांनी देवेंद्रजी मनाने लहान नाहीत. बसल्यानंतर एखादी गोष्ट मान्य करावी लागली की नाही हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, तर करतील. खूपच मॅच्युअर्ड नेते आहेत ते. एवढा विसंवाद निर्माण झाला, एक बद्दल मनात पुरुषित झाली, मग आता परत ती जुळतील अशी वाटतात का? म्हणजे तुम्ही अजूनही आशावादी आहात असं काय? नाही, आशावादी नाही, मी पक्की खात्री आहे माझी की नाथाभाऊ बिलकुल पक्ष सोडून जाणार नाहीत. नाथाभाऊंचं जे म्हणणं आहे ते ऐकण्याची प्रक्रिया निरंतर चालू असते. आताही एकत्र बसून नेमका यातला मार्ग काय काढायचा याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि नाथाभाऊ काही झालं तर ते पक्षात राहून आमच्याशी भांडतील, कारण तसे ते एखादी गोष्ट पटली नाही तर पटकन बोलणारे आहेत. पक्षापेक्षा सोडून कधी राहणार नाहीत, कारण त्यांना हे माहिती आहे की त्यातून पक्षाचं खूप हानी होईल आणि अशी हानी ते कधीच करणार नाही. दादा, खडसेंचे जवळपास 5 वर्षे हे सगळं प्रकरण सुरू आहे. नाराजी अनेक ठिकाणी इतका पाऊस पडतोय ते काय नाही. आणि पावसाला खूप महत्व आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. सार्वजनिक ठिकाणी देखील अनेक वेळा त्यांनी नाराजी बोलून दाखवली. 5 वर्षे का गॅप राहिला की आता चर्चा तुम्ही बसून करताय? 5 वर्षापूर्वी झाली असते तर हे सगळं नाही, 5 वर्षे चर्चा सुरू होत होती म्हणूनच गाडी इथपर्यंत आली ना. त्यावेळेला चर्चा होते, मार्ग निघतो, गाडी पुढे जाते, पुन्हा काहीतरी घडतं, चर्चा होते, मार्ग निघतो, गाडी पुढे जाते. 5 वर्षापूर्वी त्यांनी राजीनामा दिला नाही पक्षाचा, याचा अर्थ असा की सारखं बोलण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आणि त्या वेळेला काही मार्गही निघतात, म्हणून तर ते गाडी पुढे चालली. आता समजा ती गाडी थोडी अडली असेल तर पुन्हा चर्चा करतो आहोत, करू, मार्ग निघेल. पण तुमच्या मनाला बोटात सोसली लागली असं म्हणून तुम्ही परवा म्हटला काय की बाबा आम्हाला अँटी चेंबरमध्ये थोबाडीत मारले तर चालेल पण मीडियासमोर जाऊ नका, हे म्हणजे तुम्हाला. नाही, माझं म्हणणं एवढंच आहे की नाताभाऊ पक्ष खूप मानतात, तर मीडियासमोर जाण्यातून पक्षाची हानी होते. त्यामुळे मी असं म्हटलं की आम्ही तुमची मुलं आहोत, चुका झाल्या तर तुम्ही आम्हाला 2 थोबाडीत मारा, परंतु तुम्ही वारंवार मीडियासमोर जाण्यातून सारख्या बातम्या चालतात, पक्षाची हानी होते. आणि त्यांनाही ते मान्य आहे आणि त्यातून काहीतरी मार्ग निघेल. हा, गुरुबाळ काय म्हणत? गुरुबाळ त्यांची गाडी आता ऑलरेडी राष्ट्रवादीत पोहोचलेली आहे. हा, हे तुमचं किती दिवस तुम्ही चर्चा हे करा? तुमचं म्हणणं झालं. त्यांचंही नाही आणि माझंही नाही. नाताभाऊचंही म्हणणं असं नाही आणि माझंही म्हणणं आहे. पंकजाताईंशी तुम्ही चांगला समन्वय साधला होता, त्यांनी अगदी बंड केलं होतं, अगदी त्यांचा समन्वय साधून तुम्ही त्यांना शांत केलं, राजकीय पुनर्वसन केलं. तसं एकनाथ खडसे यांच्या बाबत काय सुरू आहे का? नाही, मी तुम्हाला म्हटलं तसं नाताभाऊंशी तर वारंवार अशा प्रकारची चर्चा होत असते, काही मार्ग निघत असतात, त्यातून तर गाडी इथपर्यंत आली. आताही समजा त्यांचं काही म्हणणं असेल तर ते ऐकण्याची प्रक्रिया सुरू आहे, काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अल्टिमेटली त्याच्यातून चांगलंच बाहेर पडेल. नाताभाऊ काही पक्ष सोडून कुठे जात नाही. काय डिमांड ठेवतात त्याचे? नाही, आता मग तसं कशालाही डिमांड म्हणता येतं ना, हे मला सन्मान द्या ही डिमांड असू शकते. दादा, अनिल देशमुखांनी आता असं म्हटलंय काही वेळापूर्वी की जलयुक्त शिवार योजनेचा फक्त बोलबाला आहे, त्याची चौकशी करण्यात येते आणि अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असं राज्याचे अरे देशमुख बाबा, आमचं वारंवार तेच म्हणणं आहे की त्या इन्क्वायरी करा आणि कारवाई करा. आतापर्यंत काय तुम्ही वर्षभरामध्ये कसल्या इन्क्वायरी करून कुठला रिपोर्ट आणलेला नाही, तर करा ना. कोण अडवतंय? कोणी अडवलेलं नाही तुम्हाला. फक्त आम्ही वस्तुस्थिती मांडली की ज्या कॅगच्या रिपोर्टच्या आधारे म्हणतात त्या कॅगने 1% सुद्धा कामांची किंवा गावांचं चेकिंग केलं नाही. आणि आमचं दुसरं म्हणणं आहे की अशा प्रोजेक्टचं यश हे लोकांना लाभ झाला की नाही यावर ठरणार ना. जा गावामध्ये चर्चा करा लोकांना. आपल्या जिल्ह्यात आपण एक पत्रकारांचा एक ग्रुप तयार करा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढी कामं झाली ती 5 वर्षातली कलेक्टरकडून घ्या आणि त्याचा एक रिपोर्ट तयार करा. तसं लक्षात येईल गाव म्हणे की नाही बाबा, जलयुक्त शिवारमुळे आमच्या गावातली जमिनीच्या पोटातले पाण्याची पातळी वाढली, विहिरीनं पाणी आलं, शेततळी मिळाली, आम्ही आणखी 2 पिकं 3 पिकं घ्यायला लागलो, आमच्या फळबागा नीट झाल्या, असंच लोक म्हणतील. आणि त्यामुळे अनिल देशमुखजी, तुम्हाला काही कोणी अडवलेलं नाही चौकशी करायला आणि कारवाई करायला. खुशाल का? पाऊस पडलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात, याची पाहणी करण्यासाठी भाजपचे नेते साधारण कधी बाहेर पडतील किंवा बाहेर पडण्याचा काही निर्णय घेतलेला आहे? नाही, ऑलरेडी मराठवाड्याचा अख्खा प्रवास झाला प्रवीण दरेकर. आताही करू आपण काय. आज काँग्रेसची व्हर्च्युअल रॅली आहे या कृषी विषयावर. सोनिया गांधी पासून सगळेजण शिवराज चव्हाणांमध्ये सहभागी होतात. 50,000 आम्ही तर फिजिकल केले ना. दौंडला जाऊन मी ट्रॅक्टरची रॅली काढून आलो. तेवढं कशाला घाबरता कोरोनाला? फिजिकल करा. बरं, आम्ही काय केलं मग, सोशल डिस्टन्सिंग पाळण्यामुळे शिवार सभा सुरू केल्या. मोठ्या प्रमाणात सुरू, आपल्या जिल्ह्यात सुरू झाल्या. आम्ही बांधावर जाऊन बसतो, 20-25 शेतकऱ्यांना बोलवतो, गप्पा मारतो. आणि त्यामुळे व्हर्च्युअली इतके लाख लोक होते असला दावा करण्यापेक्षा बांधावर जाऊन लोकांशी चर्चा करा, तेव्हा कळेल. लोक म्हणतील की काय रे बाबा, काय कायद्यात चुकलं? मार्केटमध्ये तर विकायला परवानगी आहेत, मार्केटच्या बाहेर विकायला परवानगी दिली, काय चुकलं? 2 रुपये मला जास्त मिळाले, 7%, 8% माझा सेस वाचला, ते तुझ्या पोटात दुखतं काय असं शेतकरी विचारते. जनयुक्तवरून फडणवीसांना सत्ताधारी टार्गेट करते का? म्हणजे पुढे त्यांना आता बिहार निवडणुकीनंतर केंद्रात मंत्रिपद वगैरे मिळेल, त्यांच्या टार्गेट करण्याने आमचं केंद्रीय नेतृत्व निर्णय करतं काय? त्यांच्या टार्गेट करण्याने 2 प्रचंड मॅच्युरिटीचे लोक वर बसलेले, त्यांच्या टार्गेट करण्याने काय होणार? त्याला महापालिका निवडणूक काय नोव्हेंबरमध्ये? नाही, मला तर म्हणजे मला जेवढं कळतं त्याप्रमाणे जानेवारीच्या आत होऊ शकत नाही. कारण अजूनही शेड्यूल कास्ट आरक्षण जे कळवलं आहे त्याचं नगरविकासने काही उत्तर पाठवलेलं नाही. नगरविकास म्हणण्यापेक्षा निवडणूक आयोगाने काही पाठवलेलं नाही. आता तर याने तर नव्याने निवडणूक आयोगाच रद्द केलं आहे, नवीन करायला लागेल त्यांना. त्याच्यानंतर वॉर्ड रचना जी आहे त्या वॉर्ड रचनेमध्ये बदल फार होत नसले तरी सुद्धा एकदा ऑब्जेक्शन्स मागवायला लागतात. फायनल लिस्ट घोषित करायला लागेल मतदारांची, वेळ द्यायला लागेल की ह्यात आणखीन कोणाला काही नावं जोडायचे म्हणून. या सगळ्याचं जे उलटं टाइमटेबल आहे ते उलटं टाइमटेबलचं स्टार्टिंग पॉईंट सुद्धा सुरू नाही झालं. याद्या पब्लिश करणं नाही झालं, नावं वाढवणं नाही झालं, अनुसूचित जाती नाही झालं. आणि त्यामुळे ती उलटं टाइमटेबल जवळजवळ 2-2.5 महिन्याचं असतं. त्यामुळे ती जानेवारी-फेब्रुवारीतच होईल असं माझा अंदाज आहे. प्रशासकीय पातळीवर सुरू आहे, राजकीय पातळीवर भाजपची काही तयारी आहे? खूप सुरू आहे.
आम्ही प्रत्येक गोष्ट 81 वॉर्ड असं डोळ्यासमोर ठेवूनच प्रत्येक गोष्ट करतो. म्हणजे मध्ये आम्ही कोरोनामध्ये 81 वॉर्डांना 81 डॉक्टर उपलब्ध करून दिले की जिथे सामान्य माणसाने नॉर्मल आजारपणात जायचं आणि मोफत उपचार घ्यायचे आणि त्याचे पैसे त्या डॉक्टरला BJP भरणार. अशा बारीक बारीक गोष्टी मध्ये कांदा बटाटा अंडी हे स्वस्त दरात विकणं किंवा आता अपंगांना आपण ज्या वस्तू वाटल्या व्हीलचेअर वगैरे त्या सगळ्याला आपण आग्रह धरला आहे की तुम्ही हे वॉर्डशा केलं पाहिजे. तर ती तयारी व्यवस्थित चालू आहे. प्रशासकीय टाइम टेबल पाहता हे जानेवारीच्या आत होईल असं मला वाटत. चला मंडळी, धन्यवाद.